लहान गटातली 50 आणि मोठ्या गटातली 60 अशी 100 भर पोरं पुढं बसली. ती बिचारी सकाळी कधी शाळेला आलेली कोणास ठाऊक, त्या आईनं त्या शाळेत कधी टाकलं होतं कोणास ठाऊक, त्यानंतर त्या शाळेत त्याच्यावर प्रक्रिया किती झालती कोणास ठाऊक. ती वैतागलेलं होतं, ती रडायला आलेलं होतं आणि नंतर त्याला उचलून माझ्या समोर बसवलं होतं. तर पाहुणा म्हणल्यावर कसं असतंय, शायनिंग असतंय. मगाशी मी कसा असा शायनिंग मध्ये आलो असा. पाहुण्यांचं कसं असतंय, काय येऊ न येऊ शायनिंग लय मारत्यात, तसा मी पण लय शायनिंग मारत आलो आणि असं स्टेजवर बसलो खुर्चीत आणि सहज माझं लक्ष खाली गेलं. सहज लक्ष खाली गेलं तर एक लहान पोरग वैतागलेलं होतं, माझ्याकडे बघून मला असं करायला लागलं. मला, मी प्रमुख पाहुणा आणि मलाच करताय. मला काय करायचं कळना म्हणून मी एक आयडिया केली. परत एकदा हळूच बघितलं तर मला असं करताय. बरं आता ती लहान, मला काय करायचं कळना, त्यांच्या मॅडम मागं बसलेल्या त्या पोरला असं करत त्या गपके गपके, तर ते त्यांना असं करताय. मग मी एक आयडिया केली, म्हणलं आपण या पोराकडे बघायचंच नाही, कारण वक्ता ना हुशार मी, म्हणलं या पोराकडे आपण बघायचंच नाही, म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर ती पोरग चिडलं आणि खाल्लं मला कसं करताय. ए मिशी आल्या, तुलाच करतोय दुसरीकडे बघतायस होय रे येड्या. अरे मला घाम सुटला. सर ती हसत्यात त्यांचं पण घेताय ना, माझे लेकरं कधी नाही ते हसायला लागल्यात, नाहीतर नुसतं सोळपाटल्याला तोंड त्यांचं पण घ्या जरा शूटिंग, माझंच लय घेऊ नका, कारण लेकरांचं हास्यच कोण घेत आहे. तर मग मी काय केलं, नंतर काय केलं, त्या पोराकडे बघितलं ना असं केलं, गप्पे म्हणलं, असं केलं बुक्कीच, त्याला केलं आणि त्याच्या शेजारचं उठलं, त्याला केलं त्याच्या शेजारचं उठलं आणि मला कसं करताय. मी म्हणलं काय झालं रे, तर मला आज करताय. त्याला तसं करायचं नाही, त्यांची आई रस्त्यात अडवून लय मारत्या. अरे बाबा मला घाम सुटला. ते लेकरू खूप चांगलं होतं. मग मला कळालं साने गुरुजी का म्हणतात लेकरांच्या मध्ये भगवंत असतो, कारण भगवंताच्या मनामध्ये जे येतं तेच जिभेवर येतं आणि लहान लेकरांच्या मनामध्ये जे असतं तेच जिभेवर येतं. लक्षात घ्या, तिथंच लेकरं घडतात, तिथंच खऱ्या भगवंताचं दर्शन होतं. लक्षात घ्या.